विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वा विषय गणित यामधील मसावी व लसावी हा घटक शिकणार आहोत। यामध्ये सर्वात अगोदर आपण मूळ संख्या कशाला म्हणायचं ते पाहूया। ज्या संख्येचे एक व स्वतः ती संख्या हे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। आता विभाजक म्हणजे काय? विभाजक म्हणजे असा भाजक ज्याने भाज्याला भागल्यानंतर बाकी शून्य येते किंवा निशेष भाग जातो। मग असे दोनच विभाजक ज्या संख्येला आहेत, कोणकोणते दोन विभाजक? पहिला विभाजक 1, म्हणजे प्रत्येक संख्याला 1 ने तर भाग जातोच, म्हणजे प्रत्येक संख्येचा 1 हा विभाजक असतोच। तसेच स्वतः ती संख्या, म्हणजे प्रत्येक संख्येचा स्वतः ती संख्या तर विभाजक असतेच, म्हणजे हे दोन विभाजक तर प्रत्येक संख्येचे असतातच। याच्याशिवाय दुसरा कुठलाच विभाजक त्या संख्येला नाही, अशा संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो। उदाहरणामध्ये 2, 3, 5, 7, 11, 13 इत्यादी या सर्व संख्या मूळ संख्या आहेत। पुढे पाहू सहमूळ संख्या। ज्या दोन संख्यांचा एक हाच सामायिक विभाजक असतो त्या दोन संख्यांना एकमेकींच्या सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणतात। अशा दोन संख्या ज्या दोन संख्यांचा एक हाच सामायिक विभाजक असतो, ज्यावेळेस दोन संख्या दिलेल्या आहेत आणि त्या दोन संख्यांचा एक शिवाय दुसरा कुठलाही सामायिक विभाजक नाही, त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या किंवा त्या दोन संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात किंवा सापेक्ष मूळ संख्या असतात। मग या ठिकाणी सहमूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला शोधाव्या लागतील। उदाहरणामध्ये 11, 12 11 व 12 ह्या दोन सहमूळ संख्या आहेत, कारण या दोन्ही संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच आहे। त्यानंतर 21 व 22, 27 व 28 इत्यादी। याच्यामध्ये एक लक्षात गोष्ट घ्या तुम्ही की दोन क्रमागत संख्या ह्या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात, म्हणजे क्रमाने येणाऱ्या कुठल्याही दोन संख्या ह्या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात। पुढे जोडमूळ संख्या कशाला म्हणतात ते पाहू आपण। ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात। अशा दोन मूळ संख्या ज्यामध्ये 2चा फरक आहे त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हटले जाते। उदाहरण पाहू आपण 5, 7, त्यानंतर दुसरी जोडी पाहू 3 व 5, 11 व 13, 17 व 19 इत्यादी। अशा जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 मध्ये एकूण 8 जोड्या आहेत। जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 मध्ये 8 जोड्या आहेत। यानंतर आपण मसावी व लसावी या घटकामधील सराव संच क्रमांक 10 सोडवून घेऊया। याच्यामधला पहिला प्रश्न आहे, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? म्हणजे जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? मूळ संख्येला दोन विभाजक असतात, एक व स्वतः ती संख्या, आणि संयुक्त संख्येला एक व ती स्वतः संख्या तसेच इतरही विभाजक असतात। मग अशी कोणती संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही? तर अशी संख्या आहे
1 1 ही संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही. कारण 1 ला फक्त 1 हाच एकमेव विभाजक आहे, इतर कुठलेही त्याला विभाजक नाहीत. त्यामुळे 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यानंतर पुढील उदाहरण सोडवू आपण. पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या? पहिली जोडी पहा, 8 आणि 14 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे का ते शोधायचं आहे आपल्याला. त्यासाठी अगोदर आपण 8चे विभाजक कोणते आहेत ते पाहू. म्हणजे 8ला कशा कशाने भाग जातं ते आपण पाहू. पहिला विभाजक आहे 8चा 1, त्यानंतर 2, 4, 8 हे 8चे विभाजक आहेत. त्यानंतर 14चे विभाजक पाहू. 1, 2, 2ने 14ला भाग जाईल. त्यानंतर 7ने 14ला भाग जाईल. 7 हा 14चा विभाजक आहे आणि 14ला 14ने भाग जाईल. 14 हा पण 14चा विभाजक आहे. आता ह्या 8चे आणि 14चे विभाजक आपल्याला मिळाले. याच्यामधील सामायिक विभाजक कोणते ते आपण बाजूला घेऊ. सामायिक विभाजक दोन्हीमध्ये सामायिक 1 हा विभाजक आहे, म्हणून 1 हा पहिला सामायिक विभाजक झाला. त्यानंतर 2 हा सामायिक विभाजक दोन्हीमध्ये आहे, म्हणून 2 हा एक सामायिक विभाजक झाला. पुढचे सामायिक विभाजक नाहीत. सामायिक विभाजकांची संख्या किती आहे? दोन आहे. म्हणून आता सहमूळ संख्यांची व्याख्या बघा. ज्या दोन संख्यांचा 1 हाच सामायिक विभाजक असतो त्या दोन संख्यांना एकमेकींच्या सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणतात. आणि या ठिकाणी या दोन संख्यांचे विभाजक हे सामायिक विभाजक 2 आहेत, 1 व 2. आपल्याला सहमूळ संख्या कधी असतात त्या दोन संख्या? ज्यावेळेस त्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच आहे. इथं तसं नाही, 2 सामायिक विभाजक आहेत. म्हणून 8 व 14 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. यानंतर या उदाहरणाकडे पाहू आपण. 4 व 5 हे सहमूळ संख्यांची जोडी आहे का ते पाहू. अगोदर 4चे विभाजक कोणते आहेत ते पाहू. 4चे विभाजक 1, 2 आणि 4. त्यानंतर 5चे विभाजक पाहू. 1 व 5. सामायिक विभाजक 1. पुढे कुठलाही सामायिक विभाजक नाही. या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच आहे. म्हणून 4 व 5 ही
सहमूळ संख्यांची जोडी आहे. पुढचं उदाहरण पहा. 17 व 19. 17चे विभाजक काढू आपण. एक हा पहिला विभाजक 17चा. त्यानंतर पहा 17ला कुठल्याच संख्येने भाग जात नाही, फक्त 17ला 17ने भाग जातो, म्हणून 17 हा एक विभाजक आहे 17चा. 19. 19चे विभाजक 1. 19ला पण फक्त 1 आणि 19नेच भाग जातो, म्हणून हे दोन विभाजक आहेत 19चे. सामायिक विभाजक पाहू आपण. इथे पण फक्त 1 हाच सामायिक विभाजक आहे, म्हणून 17 व 19 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. पुढे पहा 27 व 15 या दोन संख्या आहेत. या दोन संख्या सहमूळ आहेत का ते आपण ठरवू. सर्वात प्रथम 27चे विभाजक आपण पाडून घेऊ. 27चे विभाजक 1. 27 मधील अंकांची बेरीज 9 येते, म्हणून या 27ला 3ने भाग जाईल, तीनच्या कसोटीनुसार. त्यानंतर 9ने भाग जाईल आणि शेवटी 27ने पण भाग जाईल. म्हणजे 27चे विभाजक आले 1, 3, 9 आणि 27. त्यानंतर 15चे विभाजक पाहू. 1. 3च्या पाड्यामध्ये 15 आहे. 3. त्यानंतर 5च्या पाड्यामध्ये आहे. 5 हा पण विभाजक आहे आणि शेवटी 15च्या पाड्यामध्ये 15 आहे. त्यानंतर सामायिक विभाजक कोणते ते पाहू. 1, 3. या ठिकाणी पहा 27 आणि 15चे दोन सामायिक विभाजक आलेत, म्हणजेच 27 व 15 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. यानंतरचं उदाहरण पहा. 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. त्या किती आहेत ते लिहा. पंचवीस ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. पंचवीसच्या नंतरची पहिली मूळ संख्या आहे 29. त्यानंतर 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61,
67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 या 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत आणि एकूण मूळ संख्या 25 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या या 16 आहेत. पुढील प्रश्न पाहू. 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. जोडमूळ संख्या कशाला म्हटले जाते? ज्या मूळ संख्यांमध्ये, ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक आहे त्याला जोडमूळ संख्यांची जोडी म्हटले जाते. तर आपल्याला 51 ते 100 पर्यंत कोणकोणत्या जोडमूळ संख्या आहेत त्या लिहायच्या आहेत. एकावन्न ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या. पहिली जोडमूळ संख्यांची जोडी घेऊ. 59 व 61 आणि दुसरी 71 व 73 या दोनच जोड्या आहेत ज्या जोडमूळ आहेत. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या जोड्या. 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या जोड्या. याच्यामध्ये पहा, सर्व क्रमागत येणाऱ्या संख्या, क्रमाने येणाऱ्या संख्या या सहमूळ संख्यांच्या जोड्या असतात. त्याच्यामध्ये आपण 5 उदाहरणे घेऊ. 4 व 5, 17 व 18, 21 व 22, 31 व 32, 45 व 46. खालचं उदाहरण पहा. मूळ संख्यापैकी समसंख्या कोणत्या? आपण मूळ संख्या पाहिल्या. या मूळ संख्यामध्ये 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे. म्हणजे 2 ही एकच अशी मूळ संख्या आहे जी समसंख्या पण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लसावी व मसावी यावरील काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले. तसेच सराव संच क्रमांक 10 पण सोडवला. धन्यवाद.